श्री स्वामी समर्थ. तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये अपार दौलत आणि समृद्धीचं स्वप्न बघता का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओचा एक एक शब्द महत्त्वपूर्ण आहे. आज आम्ही तुम्हाला पैशांच्या मागे लपलेलं रहस्य आणि त्याला आपल्या लक्षाकडे वळवण्याची कला शिकवणार आहोत. या व्हिडिओमध्ये आम्ही या अद्भुत रणनीतींचा खुलासा करू, जे फक्त तुमच्या विचारालाच दौलतमंद नाही बनवणार, तर तुम्हाला एवढं सक्षम बनवेल की तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पैसे कमवू शकाल. हा केवळ फक्त एक व्हिडिओ नाहीये, तर एक मार्ग आहे जो तुम्हाला आर्थिक सफलता आणि जीवनाच्या नव्या उंचाईकडे घेऊन जाईल. तर एक छोट्याशा गोष्टीद्वारे समजून घेऊया. एका नगराच्या बाहेर नदी किनाऱ्यावर एक साधू महात्मा आपल्या झोपडीमध्ये साधना करत असत. पण खूप कमी लोकांना माहीत होतं की संन्यासी बनायच्या अगोदर ते त्याच नगराच्या सर्वात अधिक श्रीमंत व्यक्ती होते. त्यांचा व्यापार दूर दूरपर्यंत पसरला होता आणि संपत्तीची काहीही कमी नव्हती. मग एक दिवस त्यांना या सांसारिक जीवनापासून विरक्ती घेणं जरुरीचं वाटलं. त्यांनी आपल्या संपत्तीचा एक खूप मोठा हिस्सा गरिबांना आणि अनाथांच्या मदतीसाठी दिला आणि याच्यानंतर त्यांनी आपली उरलेली संपत्ती आपल्या मुलांकडे दिली आणि संन्यास धारण केला. खूप वर्षानंतर ते आत्मज्ञानाच्या मार्गावर खूप पुढे निघून गेले होते. तथापि कोणी व्यक्ती त्यांच्याजवळ आपली समस्या घेऊन येत असत तर ते त्याला आपल्या ज्ञान आणि अनुभवाच्या आधारावर त्याला योग्य रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करत असत. एक दिवस एक गरीब व्यक्ती त्या साधू महात्म्याजवळ आला. तो आपल्या गरिबी आणि अपयशामुळे खूपच चिंताग्रस्त होता. त्यांनी विनम्रतापूर्वक त्या साधू महात्म्यांना सांगितलं की गुरुदेव, मी या नगरातला सर्वात जास्त गरीब व्यक्ती आहे. हा गरीब नावाचा रोग माझा पाठलागच सोडत नाही आणि आता परिस्थिती अशी आहे की स्वतःच्या परिवारासाठी 2 वेळेचं अन्न मिळवणे सुद्धा कठीण झालं आहे. पैसा माझ्याजवळ येत नाही आणि जरी आला तरी तो टिकत नाही. तुम्ही तर या नगराचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होतात. कृपया करून मला असं एक गुप्त रहस्य सांगा जे केवळ श्रीमंत लोकांना माहीत आहे आणि ज्याच्यामुळेच ते दिवसेंदिवस श्रीमंत होत चाललेले आहेत. त्या साधू महात्म्यांनी त्यांचं म्हणणं खूप लक्षपूर्वक ऐकलं आणि त्याच्या डोळ्यांमध्ये करुणा दिसत होती. साधू महात्मा हसले आणि म्हणाले, मी सुद्धा तुझ्याप्रमाणे कधी या गरिबीच्या जाळ्यामध्ये फसलो होतो. दिवस रात्र मेहनत करत होतो, तरीसुद्धा त्याचा परिणाम फक्त निराशा होती. नफा ऐकायला खूप चांगलं वाटत होतं, पण ते माझ्या जीवनामध्ये ते कधी आलंच नाही. अपयशाने माझा पाठलाग सोडला नाही किंवा अपयश माझं पाठलाग सोडत नव्हता. आणि एक दिवस मी स्वीकारलं की दौलतमंद बनणे हे माझ्यासाठी अशक्य आहे. पण एक दिवस मी दौलतमंद बनण्याचं रहस्य जाणून घेतलं आणि तोच माझ्या जीवनाचा एक टर्निंग पॉइंट बनला. आज मी फक्त श्रीमंतच नाहीये, तर पूर्णपणे समृद्ध सुद्धा आहे. त्या सिद्धांतामुळे जे माझ्या यशाची पुंजी बनलं. आता मी तुला गुप्त सिद्धांत शिकवेन, जे नाही फक्त तुझ्या गरिबीला समाप्त करणार, तर तुला ते असीम संपन्नतेच्या दिशेला घेऊन जाईल, असं साधू महात्म्याने सांगितलं. हे ऐकून तो व्यक्ती उत्सुकतेने भरून गेला आणि त्याने विचार केला की गुरुदेव, हा प्रकार खरंच काम करेल का? साधू महात्मा हसले आणि म्हणाले, नक्कीच. या ज्ञानाने नाही फक्त माझ्या व्यापाराला सफल बनवलं, तर मला माझ्या नगराचा सर्वात श्रीमंत व्यक्ती सुद्धा बनवलं. आता तेच रहस्य मी तुला सांगायला जात आहे. लक्षपूर्वक ऐक. दौलतमंद बनण्याचा सर्वात पहिला नियम आपलं जीवन स्वतः बनवणे. साधू महात्म्याने सांगितलं, श्रीमंत लोक आपल्या आयुष्याचे स्वतः मालिक असतात. ते आपल्या यशाला आपले विचार आणि आपले निर्णय आणि आपल्या मेहनतीचा परिणाम मानतात आणि गरीब लोक आपल्या अपयशाचा दोष
हे दुसऱ्यांवर टाकतात. ते आपल्या परिस्थितींना आपली मेहनत आणि दृष्टिकोनाने बदलण्याऐवजी स्वतःला भाग्य आणि या परिस्थितीचा शिकार मानतात. गरीब लोक नेहमी सांगतात की अर्थव्यवस्था खराब आहे, याच्यामुळे मी गरीब आहे, सरकारने काही केलं नाही आणि मालिक व्यवस्थित देत नाही, जीवनसाथी माझं साथ देत नाही, ही सर्व देवाची मर्जी आहे. आणि खूप वेळा वापरला जाणारा बहाणा की माझ्या आईवडिलांनी माझा सांभाळ व्यवस्थितरित्या केला नाही. साधू महात्म्याने सांगितलं की जोपर्यंत तुम्ही स्वतःची जिम्मेदारी नाही घेणार तोपर्यंत समृद्धी तुमच्यापासून दूर राहील. यश तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही हे म्हणाल की तुमच्या जीवनाचं निर्माण केवळ तुमच्या हातामध्ये आहे. साधू महात्म्याने सांगितलं, गरीब लोक बहुतेक सर्वांना दोष देतात पण स्वतःची जिम्मेदारी घ्यायला घाबरतात. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाची जिम्मेदारी स्वतः घेता तेव्हा दौलतमंद बनण्याचा विचार विकसित होतो. त्यांनी पुढे सांगितलं की गरीब लोक बहाणे देतात आणि स्वतःला बरोबर सिद्ध करतात आणि श्रीमंत लोक आपल्या चुकांपासून शिकतात आणि त्यांना आपल्या यशाची सीडी बनवतात. साधू महात्म्यांनी शेवटी सांगितलं की दौलतमंद बनण्याचं पहिलं पाऊल आहे की आपल्या जीवनाची पूर्ण जिम्मेदारी घेणं आणि दोषारोपण सोडून देणं. व्यक्तीने दृढ निश्चय केला की आता तो आपल्या अपयशांचे जिम्मेदार स्वतः असेल. साधू महात्म्याने पुढे समजावलं की जी लोक पैशाला महत्त्व देत नाही त्यांच्याजवळ पैसा टिकत नाही. जसं की तू तुझ्या कोणी प्रियजनाला सांगितलं की तो तुझ्यासाठी महत्त्वाचा नाही आहे तर तो तुम्हाला सोडून देईल, तसंच सेम पैशांचा सुद्धा आहे. पैसा पण तेव्हाच टिकेल जेव्हा तू त्याला महत्त्व देशील. साधू महात्म्याने आपलं म्हणणं स्पष्ट करताना सांगितलं की तुला वाटत असेल की पैसा तुझ्या आयुष्यामध्ये टिकून राहावा तर पैशाला महत्त्व द्यायला सुरुवात कर. पैशाला नजरअंदाज करण्यापेक्षा त्याच्यावर प्रेम कर. त्याला हे जाणून दे की तो तुझ्यासाठी तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. जेव्हा सुद्धा पैसा तुमच्याजवळ येईल त्याला मान द्या. प्रेमाने बघा आणि बोला की मला तू खूप आवडतोस आणि माझ्या जीवनात येण्यासाठी धन्यवाद. असंच नेहमी नेहमी या, मी तुमचं स्वागत करेन. आणि जर तुम्ही असं केलं तर पैशांच्या प्रती तुमचा दृष्टिकोन बदलेल आणि मग तुमच्या जीवनामध्ये असे चमत्कार व्हायला सुरुवात होतील की ज्यांना तुम्ही कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. पण लक्षात ठेवा, साधू महात्मा गंभीरतापूर्वक म्हणाले, याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही कंजूस, लालची किंवा पैशांसाठी वेडे बनाल. याचा अर्थ हा आहे की तुम्ही पैशाला तो सन्मान द्या ज्याचा तो हकदार आहे. त्यांनी स्पष्ट केलं की जे लोक म्हणतात की पैसा महत्त्वपूर्ण नाही आहे ते नेहमी स्वतःला धोका देत असतात. ते गरिबीला एक आदर्शाप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. पण जो सुद्धा गृहस्थ जीवन जगत आहे त्याच्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे. पैसा फक्त एक अशी वस्तू नाही आहे तर ते तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याचा आणि तुमच्या प्रियजनांना सुखकर जीवन देण्याचं माध्यम आहे. लक्षात ठेवा, पैसा तेव्हाच तुमचा खरा मित्र बनेल जेव्हा तुम्ही त्याला महत्त्व द्याल आणि त्याच्यावर प्रेम करणं शिकाल. साधू महात्म्याचं हे शब्द ऐकून त्या व्यक्तीच्या मनात ते शब्द रुजले. त्याला पहिल्यांदा समजलं की पैशांच्या प्रती त्याचा रवैया हे त्याच्या गरिबीचा सगळ्यात मोठं कारण होतं. त्याने दृढ निश्चय केला की तो आता पैशाला केवळ महत्त्व नाही देणार तर त्याला प्रेम आणि सन्मान सुद्धा देईल. दौलतमंद बनण्याचं दुसरं नियम, त्यांचं खेळ जिंकण्यासाठी खेळा, हरण्यापासून वाचण्यासाठी नाही. साधू महात्म्याने समजावलं की श्रीमंत लोक पैशांचं महत्त्व जाणतात. ते कधीच म्हणत नाही की पैसा जरुरी नाही आहे. जर कोणी असं म्हणत असेल तर तो नेहमी कंगालच राहील. त्यांनी सांगितलं की तुला स्वतःच्या वित्तीय यशाची जिम्मेदारी स्वतः घ्यावी लागेल. पैसा स्वतःहून येणार नाही, याच्यासाठी योग्य विचार आणि रणनीती आपलीशी करायला लागेल. साधू महात्म्याने उदाहरण देताना सांगितलं की श्रीमंत लोक नेहमी प्रचूर दौलत आणि समृद्धीचे स्वप्न बघतात. त्यांचं स्वप्न केवळ थोडासा पैसा कमवणे हे नसतं तर एवढा पैसा कमवणे असतं की त्यांच्या जीवनामध्ये
कधीही कशाचीच कमी नसेल आणि याच्याच उलटे गरीब लोक पैशांचा खेळ फक्त हारण्यापासून वाचण्यासाठी खेळतात. त्यांचे विचार असतात की कोणत्याही प्रकारे गुजारा होईल. साधू महात्म्याने सांगितलं की गरीब आरामदायक जीवनाविषयी विचार करतात, पण आरामदायक आणि श्रीमंत होण्यामध्ये खूप फरक आहे. ते प्रत्येक खरेदीमध्ये किफायत बघतात, जेव्हा की श्रीमंत विचार करतो की मनासारखी गोष्ट घ्यायला किती कमवावं लागेल. त्यांनी समजावलं की श्रीमंत लोकांना प्रचुरता हवी असते, कारण पैसा स्वतंत्रता आणि आत्मनिर्भरता देतो. गरीब आणि मध्यमवर्गीय गुजारा आणि किफायतच्या विचारामध्ये असतात. दौलतमंद बनायचं असेल तर आपल्या विचाराला मोठं करा. जिंकण्यासाठी खेळा, नाही की फक्त गुजारा करण्यासाठी. तुमचे विचारच तुमच्या दौलतीचा आधार आहे. त्या व्यक्तीने ठरवलं की तो आता फक्त गुजारा नाही करणार, तर प्रचुरतेसाठी काम करेल. दौलतमंद बनण्याचा तिसरा नियम, श्रीमंत बना, पूर्ण समर्पण सहित. त्या साधू महात्म्याने आपली गोष्ट अजून खोल सांगत म्हणाले की सरळ गोष्ट आहे की जर तुमचं लक्ष फक्त आरामदायक जीवन जगायचं असेल तर तुमची श्रीमंती बनण्याची संभावना खूप कमी आहे. पण जर तुमचं लक्ष फक्त श्रीमंत बनण्याचं असेल तर विश्वास ठेवा की तुम्ही आरामदायक जीवन तर नक्कीच जगू शकाल. त्यांनी एक म्हण ऐकवली, जर तुम्ही ताऱ्यांवर निशाणा साधता तर कमीत कमी चंद्राच्या जवळ तर नक्कीच पोहोचाल. ते साधू महात्मा हसले आणि म्हणाले, याचा अर्थ हा आहे की जर तुम्ही तुमच्या जीवनाचं लक्ष करोडो कमवण्याचा बनवत असाल तर जरी तुमचं लक्ष पूर्ण नाही झालं तरी तुम्ही लाखो तर नक्कीच कमवाल. याच्या उलट गरीब विचार करणारे लोक काय करतात, ते खूप छोटं लक्ष बनवतात आणि ते आपल्या स्वतःच्या घराच्या छतापर्यंत सुद्धा निशाणा नाही साधू शकत. आणि मग जेव्हा ते अयशस्वी होतात मग हा विचार करून हैराण होतात की असं का झालं. जो विचार करतात तेच मिळतं. साधू महात्म्या गंभीरतापूर्वक म्हणाले, लक्षात ठेव, आपल्याला तेच मिळतं जी गोष्ट मिळवण्याची आपली खरी जिद्द असते. जर तुम्हाला श्रीमंत व्हावं असं वाटत असेल तर तुमचं लक्ष फक्त काम चालवण्यापुरतं किंवा आरामदायक पैसा असायला नको. तुमचं लक्ष असायला हवं श्रीमंत होणं. श्रीमंत होणं याचा अर्थ आहे की जिंकण्यासाठी खेळा, हरण्यापासून वाचण्यासाठी नको. त्या साधू महात्म्या त्या व्यक्तीजवळ बघत म्हणाले, जर तू फक्त हरण्यापासून वाचण्यासाठी खेळशील तर तेच तुला मिळेल जे तुला वाचण्यासाठी हवं आहे. पण जर तू जिंकण्यासाठी खेळशील तर तुला तेच मिळेल ज्याची तुला गरज आहे. तिसरा नियम, श्रीमंत लोक श्रीमंत होण्याच्या प्रती समर्पित असतात. गरीब लोकांना फक्त श्रीमंत बनायचं असतं. त्या साधू महात्म्याने स्पष्ट केलं की इथे मी खूप खास शब्दाचा वापर केला आहे, समर्पण. समर्पणाचा अर्थ आहे कोणत्याही प्रकारचा संकोच न करता पूर्ण निष्ठा आणि इमानदारीने कोणत्याही पक्षाच्या प्रती छोटं हो किंवा मोठं, ऊन असो किंवा पाऊस, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या लक्ष्यासाठी काम करत राहणे. साधू महात्म्याने सांगितलं, श्रीमंत बनण्याचा विचार आणि श्रीमंत बनण्यासाठी समर्पित होणे यामध्ये खूप मोठा फरक आहे. गरीब लोकांना फक्त हेच हवं असतं की ते स्वप्न बघतात, पण त्या स्वप्नामध्ये कोणत्याही प्रकारची ठोस योजना आणि दृढ निश्चय नसतो. दुसऱ्या बाजूला श्रीमंत लोक फक्त इच्छाच नाही ठेवत, तर ते आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रकारे समर्पित होतात. त्यांना माहीत असतं की लक्ष्य छोटं असू द्या किंवा मोठं, त्याला प्राप्त करण्यासाठी मेहनत, योजना आणि प्रतिबद्धता जरुरी आहे. त्या साधू महात्म्याने पुढे त्या व्यक्तीला समजावलं की जर तुला खरंच श्रीमंत व्हावं असं वाटत असेल तर फक्त याला आपली इच्छा आहे यापर्यंत ठेवू नका. याला आपल्या जीवनाचं मिशन बनवा, पूर्ण प्रकारे समर्पित व्हा. श्रीमंत होण्याच्या प्रती तुमचं समर्पण हेच तुमच्या यशाच्या त्या शिखरापर्यंत घेऊन जाईल.
तुम्हाला यशाच्या त्या शिखरापर्यंत घेऊन जाईल जिथे तुम्हाला पोहोचायचं आहे. लक्षात ठेवा, समर्पणाचा अर्थ आहे की कधीही हार मानू नये. श्रीमंत बनण्याच्या विचाराला फक्त इच्छाच बनवू नका, याला आपलं धर्म बनवा. त्या व्यक्तीने साधू महात्म्याचं म्हणणं ऐकून निश्चय केला की आता तो फक्त श्रीमंत होण्याची इच्छा नाही करणार, तर पूर्ण निष्ठा आणि समर्पणाबरोबर त्या दिशेला पाऊल टाकेल. त्याला समजलं होतं की फक्त इच्छा असून काहीही होत नाही. यश त्या व्यक्तींनाच मिळतो जो लक्ष्याच्या प्रती पूर्ण प्रकारे समर्पित आहे. योद्ध्याच्या प्रमाणे विचार कर. श्रीमंत बनण्याचं दृढ निश्चय त्या साधू महात्म्याने गंभीर स्वरामध्ये सांगितलं की श्रीमंत बनण्याचा अर्थ आहे की कोणतीही कसर बाकी ठेवू नये. याचा अर्थ हे आहे की कोणत्याही कामामध्ये आपलं 100% देणं. असं नाही आहे की कामामध्ये इच्छा नाही आहे. ही एक योद्धाप्रमाणे विचार आणि काम करण्याची गोष्ट आहे. योद्धाचा प्रकार काय आहे? योद्धा ना कधी बहाणे देतो आणि ना कधीही जर तर मध्ये फसतो आणि कधीही नंतर करेन याचा सहारा घेत नाही. योद्धाच्या जवळ फक्त 2 विकल्प असतात, मी जिंकेन किंवा या प्रयत्नांमध्ये आपलं प्राण देईन. तुम्ही श्रीमंत बनण्यासाठी योद्धा बनायला तयार आहात का? त्या साधू महात्म्याने त्या व्यक्तीकडे बघितलं आणि गंभीरतापूर्वक विचारलं, तुम्ही प्रत्येक दिवस 16 तास काम करायला तयार आहात का? श्रीमंत लोक तयार असतात. तुम्ही आठवड्याच्या 7ही दिवस काम करायला आणि आपली मौज मस्तीला सोडायला तयार आहात का? श्रीमंत लोक हेच करतात. तू आपल्या परिवार आणि मित्रजनांना मिळण्यासाठी मनोरंजन आणि आपल्या हौसमौजचा त्याग करायला तयार आहेस का? श्रीमंत लोक हे बलिदान देतात. तू तुझी सर्व ऊर्जा, वेळ आणि पुंजी एक जोखीमपूर्ण कामाला करण्यासाठी लावायला तयार आहेस का, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या लाभाची गॅरंटी नसते? श्रीमंत लोक ही जोखीम घेतात. श्रीमंत लोकांचं हे सत्य त्या साधू महात्म्याने समजावलं. श्रीमंत लोक या कठीण परिस्थितीला काही वेळापर्यंत सहन करण्यासाठी तयार असतात. त्यांना माहीत असतं की हा संघर्ष स्थायी नाहीये, पण याचं फळ त्यांना जीवनभर मिळेल. ते समजतात की आराम नंतर आणि मेहनत पहिली. त्यांचे विचार असतात की आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे सुद्धा जरुरी आहे ते सर्व करेल. जरुरी नाही आहे की ते सोपं असेल किंवा कठीण. कोणत्याही प्रकारचा बहाणा नाही, कोणत्याही प्रकारचा विकल्प नाही. योद्धाच्या जवळ हारण्याचा विकल्प नसतो. योद्धाचे विचार सरळ आणि स्पष्ट असतात. एक तर मी श्रीमंत बनेल किंवा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत याचा प्रयत्न करेल. त्या साधू महात्म्याने त्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये पाहत म्हणाले की श्रीमंत बनण्यासाठी तुम्हाला फक्त कोणत्याही गोष्टीची इच्छा करणं पुरेसं नाहीये, तर योद्धाप्रमाणे प्रत्येक संकटाला पार करण्याचा दृढ संकल्प घ्यायला हवा. तुम्हाला प्रत्येक बहाणे, भय आणि प्रत्येक संकटाला पाठी सोडावं लागेल. तुम्हाला तुमच्या लक्ष्याच्या प्रती एवढं समर्पित व्हावं लागेल की दुनियाची कोणतीही ताकद तुम्हाला थांबवू शकत नाही. निष्कर्ष, त्या साधू महात्म्याने आपल्या शब्दांना शेवटचं रूप देताना म्हणाले की लक्षात ठेव, श्रीमंत बनणारे लोक तेच असतात जे आपल्या स्वप्नांसाठी सर्व काही द्यायला तयार असतात. त्यांना माहीत असतं की फक्त मेहनत नाही तर योद्धाप्रमाणे दृढता, निष्ठा आणि बलिदानाची कहाणी आहे. श्रीमंत बनण्यासाठी हे निश्चित करा की तुमच्याजवळ कोणत्याही प्रकारचा बहाणा नको आहे आणि हारणे कधीही विकल्प बनवू देऊ नका. फक्त एकच विचार असू द्या की मी हे करेन आणि याच्यामध्ये यशस्वी होऊनच दाखवेन. तो व्यक्ती जसा काही त्या साधू महात्म्याचं म्हणणं ऐकून जागा झाला आणि त्याने आपल्या जीवनामध्ये योद्धा बनण्याचा निर्णय घेतला आणि समजून घेतलं की जर श्रीमंत बनायचं असेल तर प्रत्येक संकटाचा स्वीकार हा करावा लागेल आणि आपल्या पूर्ण ताकदीने आपल्या
लक्षाला आपलंसं करावं लागेल. त्या साधू महात्मा खोल आवाजामध्ये म्हणाले, श्रीमंत बनण्याचा चौथा नियम हा आहे की संधीवर लक्ष केंद्रित करा. लक्षात ठेवा, श्रीमंत लोक या गोष्टीवर लक्षात ठेवतात की काय प्राप्त केलं जाऊ शकतं. ते कोणत्याही परिस्थितीमध्ये संधी शोधतात, मग ती कितीही समस्यापूर्ण का नाही असत. आणि दुसऱ्या बाजूला गरीब लोक अडचणी आणि समस्यांवर इतकं लक्ष केंद्रित करतात की त्यांना तेच सर्व परत मिळतं. त्या साधू महात्म्याने एक छोटं उदाहरण दिलं की जर तुमची नजर फक्त अडचणींवर आहे तर तुम्ही त्या संधीला कधीच बघू शकत नाही जे त्या अडचणींच्या पाठीमागे लपलेलं आहे. ब्रह्मांडाचा नियम आहे की ज्या गोष्टीवर तुम्ही तुमचं ध्यान केंद्रित करता ती वाढते. श्रीमंत लोक आपल्या स्वप्नांवर आणि लक्ष्यावर लक्ष केंद्रित करतात आणि गरीब लोक आपल्या भय आणि समस्यांवर लक्ष केंद्रित करतात. जर तुम्ही संधीला बघाल तर ब्रह्मांड तुम्हाला अजून खूप संधी देईल. पण जर तुम्ही अडचणींवर फोकस कराल तर जीवनामध्ये फक्त अडचणीच येतील. ही तुमची एकाग्रता आहे की तुम्हाला तुमच्या जीवनात काय मिळेल. मग तुम्ही या संधींना बघण्याचा निश्चय करू शकता का? श्रीमंत बनण्याचा पाचवा नियम म्हणजे दुसऱ्याची प्रशंसा करा. त्या साधू महात्मा खोल श्वास घेत म्हणाले की श्रीमंत लोक नेहमी दुसरे यशस्वी आणि श्रीमंत लोकांची प्रशंसा करतात आणि दुसरीकडे गरीब लोक नेहमी श्रीमंत लोकांचा द्वेष करतात. आणि द्वेष करणारा व्यक्ती ती गोष्ट कधीही मिळवू शकत नाही ज्याचा तो द्वेष करतो. जर तुम्हाला कोणाचं सुंदर घर दिसेल तर तुम्ही त्याला आशीर्वाद द्या. आणि जर तुम्हाला कोणाचं प्रेमपूर्ण परिवार बघाल तर त्यांच्यासाठी शुभकामना करा. जर कोणाचं स्वस्थ शरीर पाहाल तर त्यांची प्रशंसा करा. त्या साधू महात्म्याने चेतावणी दिली, जर तुम्ही श्रीमंत लोकांपासून जळत राहाल किंवा त्यांच्या यशाला वाईट बोलाल तर ते यश तुम्ही कधीही मिळवू शकत नाही. हा ब्रह्मांडाचा नियम आहे. जी गोष्ट तुमच्या मनामध्ये सकारात्मक भावना उत्पन्न करते तीच गोष्ट तुमच्याकडे आकर्षित होते. याच्यामुळेच प्रत्येक ती गोष्ट ज्याची तुम्ही इच्छा करता त्याला तुम्ही पूर्ण मनापासून आशीर्वाद द्या. द्वेषामुळे काहीही प्राप्त होत नाही. आणि दौलतमंद बनण्याचा सहावा नियम संगतीचे महत्त्व. त्या साधू महात्म्याने गोष्ट सांगितली की एका गरुडाच्या पिल्लाला चुकून एका बदकाबरोबर सोडून दिलं. त्याने पूर्ण जीवनभर हेच मानलं की मी उडू शकत नाही. पण ज्यावेळी त्याने एके दिवशी एका दुसऱ्या गरुडाला उडताना पाहिलं मग त्याने विचार केला की जर तो उडू शकतो तर मी का नाही. संगतीचा हाच परिणाम असतो. श्रीमंत लोक सकारात्मक आणि यशस्वी लोकांबरोबर वेळ घालवतात, त्यांच्यापासून प्रेरणा घेतात आणि शिकतात. दुसरीकडे गरीब लोक नकारात्मक आणि आळशी लोकांबरोबर राहतात. ते नेहमी तक्रारी, भय याचाच विचार करतात. यशाचा मंत्र आहे, जर तुम्ही गरुडाप्रमाणे उंच उडू इच्छिता तर बदकांच्या बरोबर वेळ बर्बाद करू नका. यशस्वी लोकांच्या सोबत राहा. पराजित लोकांच्या दुःखांना ऐकण्याच्या ऐवजी यशस्वी लोकांकडून काहीतरी शिका. श्रीमंत लोकांवर जळण्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याबरोबर मैत्री करा आणि हा विचार करणे बंद करा की ते किती खास आहेत. याच्याऐवजी हा विचार करा की जर ते हे करू शकतात तर मी का नाही. निष्कर्ष, त्या साधू महात्म्याने त्या व्यक्तीकडे बघत म्हणाले की श्रीमंत बनण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी करायला लागतील. पहिली गोष्ट, आपल्या मनाला संधीवर लक्ष केंद्रित करा. सकारात्मक आणि यशस्वी लोकांबरोबर वेळ घालवा ज्याच्यामुळे तुम्ही प्रेरणा घेऊ शकाल. त्यांच्याकडून शिका आणि अनुभव घ्या. गोष्टींचा लाभ उठवा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, दुसऱ्यांची प्रशंसा करायला शिका. जे काही तुमच्याजवळ नाही आहे त्याला मिळवण्यासाठी पहिलं पाऊल उचला. चांगल्या गोष्टींसाठी आभार आणि शुभकामना व्यक्त करा. आणि जर तुम्ही असं करू शकता तर हे आहे की तुमचं नशीब हळूहळू बदलू लागेल. त्या व्यक्तीने साधू महात्म्याचं म्हणणं ऐकलं आणि मनामध्ये संकल्प केला की आजपासून तो या सर्व नियमांचा पालन करेल. त्याने निश्चय केला की तो संधींना पाहेल आणि सकारात्मक संगती निवडेल आणि श्रीमंत बनण्यासाठी आपल्या पूर्ण मनाने प्रयत्न करेल.
श्रीमंत बनण्याचा 7वा नियम, आपले मूल्य आणि क्षमतेचा प्रचार करा. जर तुम्ही तुमच्या योग्यतेला जगाच्या समोर नाही आणत तर ते काहीही कामाचं नाही. ज्याला अशा प्रकारे समजा की तुमच्याजवळ एक देशी औषध आहे जी गंभीरातल्या गंभीर आजारांवर इलाज करू शकते, मग तुम्ही याला लपवाल का की लाज सोडून त्याची मदत कराल ज्याला याची गरज आहे. लक्षात ठेवा, प्रचार करणे घमंड नाही आहे तर दुसऱ्यांचा मदतीचा माध्यम आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याजवळ असं काही आहे जे तुमचं जीवन बदलू शकतं तर ते जगापर्यंत पोहोचवण्याचं तुमचं कर्तव्य आहे. प्रचार करा, कारण हीच तुमच्या प्रगती आणि दुसऱ्यांच्या भलाईचा रस्ता आहे. श्रीमंत आणि गरिबीचा विचार, श्रीमंत लोक आपल्या क्षमतेचा प्रचार करण्यासाठी घाबरत नाही. त्यांना माहीत आहे की त्यांचं काम कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. आणि याच्या उलट गरीब लोक प्रचाराला चुकीचं ठरवतात आणि आपली क्षमता लोकांपासून लपवतात, ज्यामुळे ते लोक नेहमी पाठी राहतात. नकारात्मक विचारांपासून बाहेर या. प्रचार करणे फक्त पैसा कमवणे नाही आहे, तर दुसऱ्यांची मदत करणे आणि समाजामध्ये बदलाव आणण्याचा प्रयत्न आहे. आणि जर तुम्ही तुमची योग्यता लपवत असाल तर तुम्ही दुनियेला आपल्या योगदानापासून वंचित करत आहात. साधू महात्म्याने सांगितलं, जर कोणत्या डॉक्टरांजवळ भयानक आजाराचा इलाज आहे तर त्याला प्रचार करायला नको का? आणि जर तो त्याच्या औषधांविषयी त्याने काही सांगितलंच नाही तर किती लोक मरून जातील. याचप्रमाणे तुमच्याजवळ जे काही कौशल्य आणि सेवा आहे त्याला लोकांपर्यंत, जगापर्यंत पोहोचवणे तुमचं कर्तव्य आहे. प्रचार करणे तुमच्या कौशल्याचं उत्सव आहे, दुसऱ्यांच्या जीवनाला बेहतर बनवण्याचा रस्ता आहे. श्रीमंत लोक आपल्या कौशल्यतेला जगासमोर ठेवणे जाणतात. साधू महात्म्याने सांगितलं की आपल्या कौशल्यतेचा प्रचार करा. हे फक्त तुमच्यासाठी नाही तर त्यांच्या मदतीसाठी आहे ज्यांना तुमची जरूरत आहे. आपल्या मूल्यांना ओळखा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, दौलतमंद बनण्याचा 8वा नियम, समस्यांपेक्षा मोठे व्हा. समस्या तुमची परीक्षा नाही तर तुमच्या प्रगतीचा प्रमाण आहे. श्रीमंत बनण्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण सबक आहे की तुमचं यश या गोष्टीवर निर्भर आहे की तुम्ही अडचणींचा सामना कशा प्रकारे करता. श्रीमंत लोक आपल्या समस्यांपासून मोठे होतात. ते नेहमी अडचणींना एक संधीप्रमाणे पाहतात. त्यांचे विचार असतात की जर ही समस्या माझ्यासमोर आहे तर त्याचा उपायसुद्धा माझ्याजवळच आहे. ते अडचणींपासून दूर जाण्याऐवजी त्यांचा सामना करतात. आणि गरीब लोक समस्यांपुढे आपले डोके टेकतात. ते प्रत्येक समस्यांना आपल्या जीवनातली अडचण समजतात. त्यांचे विचार असतात की मला याच्यापासून वाचायला हवं. आणि याच विचारांमुळे ते नेहमी अयशस्वी राहतात आणि नेहमी अजून मोठ्या समस्यांना सुद्धा आमंत्रित करतात. श्रीमंत लोक जाणतात की समस्या त्यांच्या प्रगतीचा मापक आहेत. जेवढ्या मोठ्या समस्यांपासून ते वाचू शकतात तेवढंच मोठं यश ते प्राप्त करू शकतात. त्यांचा विश्वास असतो की मी माझ्या समस्यांपेक्षा मोठा आहे. ते नेहमी समस्यांना धमकी देतात आणि आपल्या क्षमतेपेक्षा छोटं बनवतात. त्या साधू महात्म्यांनी एक गोष्ट सांगितली की एका नदीच्या रस्त्यामध्ये खूप मोठा दगड आला. नदीच्या जवळ 2 विकल्प होते की एक ती मोठ्या दगडाला बघून थांबू शकत होती किंवा दुसरा रस्ता त्याला कापून रस्ता बनवू शकत होती. त्या नदीने दुसरा विकल्प निवडला. ध्येय आणि प्रयत्नांनी तिने त्या मोठ्या दगडाला बाजूला केला आणि ती पुढे गेली. ही गोष्ट आपल्याला हे शिकवते की समस्या तुमच्या प्रगतीचा हिस्सा आहेत. सर्व समस्यांचं समाधान आहे, फक्त त्यांना हल करण्यासाठी तयार राहायला हवं. ही गोष्ट तुमच्या यशावर निर्भर करते की तुम्ही किती मोठ्या समस्यांचा सामना करता. जर तुम्ही छोट्या समस्यांपासून पळाल तर छोटे यश मिळेल. आणि जर तुम्ही मोठ्या समस्यांचं समाधान काढू शकता तर मोठं यश तुमची वाट पाहत थांबलेलं असतं. विचार करा, जर तुम्ही मोठी जिम्मेदारी घेऊ शकता तर तुम्ही मोठा व्यापार आणि मोठा पैसा सांभाळू शकता.
जी लोक समस्यांपासून पळतात ते नेहमी गरिबी, अपयश आणि निराशांना आमंत्रित करतात. पळायची सवय त्यांना कधीही पुढे घेऊन जात नाही. श्रीमंत लोक नेहमी शिकण्यासाठी तयार असतात. त्यांना ते जाणतात की ज्ञानाची कोणतीही सीमा नसते. प्रत्येक अनुभव, प्रत्येक पुस्तक आणि प्रत्येक व्यक्तीपासून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात. आणि गरीब लोक नेहमी विचार करतात की त्यांना सर्व काही माहीत आहे. याच घमंडामुळे ते नवीन विचार आणि संधीपासून वंचित राहतात आणि ते विकासाच्या रस्त्यावर थांबून जातात. ज्ञान आणि विकासाचं महत्त्व आणि शिकण्यानेच परिवर्तन होतं. जेवढं जास्त तुम्ही शिकाल तेवढं जास्त तुम्ही तुमच्या जीवनाला बेहतर बनवू शकता. नवीन गोष्टी तुम्हाला त्या संधीपर्यंत पोहोचवते जी दुसऱ्यांना दिसत नाही. ज्ञानाचा निवेश सर्वात मोठा निवेश आहे. पैसे हरू शकतात, पण ज्ञान जे तुम्ही अर्जित केलं ते तुमच्या सोबत नेहमी राहील. तोच तुम्हाला नेहमी सफल बनवेल. ज्ञानाचा दरवाजा उघडा, जिज्ञासू बना. प्रत्येक आठवड्याला आत्मविकास आणि व्यवसायावर एक पुस्तक वाचा. नवीन कौशल शिका. डिजिटल स्किल आणि यशस्वी लोकांपासून शिका. त्यांचे अनुभव आणि यशापासून प्रेरणा घ्या. स्वतःला प्रश्न विचारा, आज मी काय शिकलो? जी इतिहासाला जोडून ठेवा. ज्ञानाचा दिखावा करू नका. विनम्रतापूर्वक शिकण्यासाठी नेहमी तयार राहा. ज्या व्यक्तीने विचारलं की श्रीमंत बनण्याचं नक्की रहस्य काय आहे, त्या गुरुने एका ग्लासामध्ये पाणी घेऊन सांगितलं, याला भरा. आणि जेव्हा ग्लासामधलं पाणी पडायला लागलं तेव्हा गुरुने सांगितलं, तुमचं मन सुद्धा याप्रमाणेच भरलेलं आहे, त्याला खाली करा. तेव्हाच नवीन ज्ञान येईल. निष्कर्ष, सफलता मिळवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकायला लागेल आणि आपल्या विचारांना विकसित करण्याची गरज लागेल. लक्षात ठेवा, जो कोणी शिकणं बंद करेल तो यशस्वी होणं बंद करतो आणि जो उंच जाणं बंद करतो तो कधीही जिंकत नाही. त्याच्यामुळेच प्रत्येक दिवशी ज्ञान आणि शिकण्याची भूक तुम्हाला श्रीमंत आणि यशस्वी बनवेल. वेळेसाठी नाही तर परिणामासाठी भुगतान घ्या. त्या साधू महात्म्याने सांगितलं की श्रीमंत लोक जाणतात की वेळ सीमित आहे. याच्यामुळेच ते आपल्या कामाला परिणामांच्या आधारावर भुगतान घेतात, नाही की वेळेच्या आधारावर. याचा अर्थ हा आहे की त्यांच्या कमाईची कोणतीही सीमा नसते आणि गरीब लोक वेळेच्या बदल्यात भुगतान मागतात, ज्यामुळे त्यांची पैशांची संभावना सीमित होते. त्यांनी समजावलं की वेळेच्या प्रमाणे घेणं तुमच्या क्षमतेला बांधतो, जेव्हा की परिणामांच्या आधारित कमाई तुमच्यासाठी असीम संधी खोलते. विचार बदला, कारण खरी श्रीमंती परिणामांमध्ये लपलेली असते. या गोष्टीने त्या व्यक्तीचे विचार बदलले. त्याने दृढ निश्चय केला की आता तो वेळेला नाही तर आपल्या परिणामांना महत्त्व देईल. तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल तर तुम्हाला तुमची वेळ पैशासोबत जोडण्याऐवजी परिणामांबरोबर जोडावी लागेल. वेळेचा मूल्य सीमित आहे, पण परिणामांचा मूल्य हे अनंत आहे. वेळेच्या ऐवजी परिणामांवर लक्ष केंद्रित करा आणि तुम्ही बघाल की तुमचा पगार आणि यशाची सीमा समाप्त झालेली असेल. एवढं झाल्यानंतर साधू महात्मा शांत झाले, पण त्यांचे शब्द त्या व्यक्तीच्या मनामध्ये गुंजत होते. आज त्याला पहिल्यांदा समजलं होतं की श्रीमंती आणि गरिबीतलं खरं अंतर फक्त धनामध्ये नाहीये, तर मानसिकता आणि विचारातल्या प्रकारामध्ये लपलेला आहे. त्यांनी दृढ निश्चय केला की आजपासून तो आपल्या जीवनाला बदलण्यासाठी श्रीमंत लोकांप्रमाणे विचार करेल आणि त्यांच्या विचाराला आपलं सहकार्य आणि स्वप्नांना साकार करण्यासाठी प्रत्येक वेळी प्रयत्न करेल. त्याने विनम्रतापूर्वक साधू महात्म्याला धन्यवाद दिलं, त्यांच्या शिक्षेला मनामध्ये बसवलं आणि एक नव्या उत्साहाबरोबर तिथून विदा घेतलं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे विचार कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.